पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विचारसागर चतुर्थ तरंग 175 मुद्द्याचं आपण चिंतन करतोय. जीव ब्रह्म के लक्ष्य अर्थ का अभेद है. जीव आणि ब्रह्म यांचा लक्षार्थ जो आहे त्याचा विचार आपला सुरू आहे. प्रत्येक पदामध्ये वाच्यार्थ आणि लक्षार्थाचा विचार मांडला जातो. यामध्ये प्राधान्यानं लक्षार्थ हा विचारात घेतला गेला. लक्षार्थामध्ये जीवाचं लक्ष आणि ब्रह्मलक्ष हा विचार या ठिकाणी मांडत असताना आपण आभास आणि चेतन याचंही चिंतन केलेलं आहे. हे शिष्य जो तेने प्रश्न करे तिनके मैं उत्तर कहे. शिष्यानं जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांची उत्तरं मी देत आहे असं गुरु शिष्याला बोलायला लागलेले आहेत. जो ते कह्या था. शिष्याने जे प्रश्न विचारले, मुळात प्रश्न निर्माण होतात ती जिज्ञासेनं जर प्रश्न असतील तर त्याला गुरु उत्तरं देतात. त्या प्रश्नामध्ये जिज्ञासा असावी लागते आणि श्रवणातूनच शंका किंवा प्रश्न निर्माण होतात. आपल्या हातून जर श्रवण नाही घडलं तर प्रश्न निर्माण होत नाही आणि म्हणून सतत श्रवण केलं पाहिजे. आपण श्रवण कितीही केलं तरी श्रवणातून आपल्याला सातत्यानं वेगवेगळं ज्ञान होत राहतं. आपण विचार चंद्रोदय ऐकलेला आहे, विचार सागर ऐकलेला आहे. आता पुन्हा ऐकण्याची काय आवश्यकता आहे असा जर विचार झाला तर आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणार नाहीत, जिज्ञासा निर्माण होणार नाही आणि म्हणून सतत श्रवण घडलं पाहिजे. जे प्रश्न विचारले गेले त्याला इथं उत्तरं द्यायला लागले. जो ते कह्या था. एक वृक्ष में दो पक्षी है. एक झाड आहे आणि त्याच्यावर दोन पक्षी आहेत. एक भोगे है और एक इच्छा ते रहित है. याते जीव ब्रह्म की एकता बने नहीं. आता या ठिकाणी प्रश्न विचारला की एक झाड आहे आणि त्या झाडावर दोन पक्षी आहेत. एक पक्षी आहे तो भोग भोगतो आणि एक पक्षी भोगरहित आहे म्हणजे इच्छारहित आहे. इच्छारहित आहे याला ईश्वर म्हणावं आणि जो भोग भोगतो त्याला जीव म्हणावं. जीव आणि ईश्वर हे दोघंही कुठं राहतात? झाडावर. आता इथं इच्छारहित याला ब्रह्म परमात्मा असंही संबोधलं गेलेलं आहे, कारण त्याला इच्छाच नाही. जे परमात्मा आहे, जे ब्रह्म आहे ते कर्म करत नाही म्हणून भोग भोगत नाही. भोग भोगत नाही म्हणजेच इच्छारहित आहे. परमात्मा हा इच्छारहित असल्यामुळे तो भोग भोगत नाही. जीव हा इच्छेसहित आहे म्हणून त्याच्यासमोर कर्म आहे. त्याला कर्म करावंच लागतं कारण त्याच्याकडे इच्छा आहे आणि कर्म केलं की त्या कर्माचा भोग त्याला भोगावा लागतो. याला जीव म्हणतात. हा जीव आणि परमात्मा एका वृक्षावर राहतात असं इथं रूपक केलं. एक वृक्ष में दो पक्षी है. एक भोगे है और एक इच्छा ते रहित है. याते जीव ब्रह्म की एकता बने नाही. हे दोघं एका ठिकाणी असताना दोघाचा धर्म लक्षणा वेगवेगळी आहे म्हणून यांचं ऐक्य होत नाही. या दोघांचं ऐक्य होत नाही. हमने उत्तर कह्या. जो या स्थान में जीव ब्रह्म का ग्रहण नहीं करना किंतु कुटस्थ और बुद्धि में जो आभास तिनका ग्रहण करना सो आपस में घटाकाश और आकाश की छाया की न्याय भिन्न है.
आता इथं त्याचं उत्तर मांडलं की या बोलण्यामध्ये जीव आणि ब्रह्म असं ग्रहण नाही. म्हणजे प्रश्न काय आहे त्याच्यावर उत्तर आपल्याला दिलं जाणार आहे. प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तराचा विचार आपल्या समोर मांडला जातो. जीव तो कर्म उपासना करने वाला है और परमात्मा फल देने वाला है, तिनकी एकता बने नहीं. आता त्यांचं ऐक्य नाही होत. का होत नाही? तर जीव हा कर्म उपासना करतो. तो कर्म करतो, उपासना करतो, भक्ती करतो, भजन करतो आणि त्याचं फल परमात्मा देतो. आता इथं परमात्मा शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? ईश्वर घ्यायचा, कारण फल देतो म्हटलंय. परमात्मा हा फल देत पण नाही, त्याला फल माहीत पण नाही. परमात्मा म्हणजे ब्रह्म जर अर्थ घ्यायचा झाला तर त्याच्या ठिकाणी फल नाही. फल नाही असं सुद्धा म्हणणं नाही, त्याला ब्रह्म म्हणतो आपण. पण फल देणारा कोण आहे? ईश्वर आहे. फल देणारा ईश्वर आहे. पण कुणाचं फल देतो? स्वतःच्या कर्माचं फल स्वतःला देतो का जीवाच्या कर्माचं फल जीवाला देतो? जीवाच्या कर्माचं फल जीवाला देतो. म्हणून ते दोघं भिन्न आहेत. जीव हा कर्म करतो, पण या जीवाला कोणतं कर्म करावं याचं ज्ञान आहे का? जीवाला चांगलं कर्म कोणतं, वाईट कर्म कोणतं, योग्य कर्म कोणतं, अयोग्य कर्म कोणतं हे कळतं का? तर पहिलं उत्तर आहे कळत नाही. म्हणून त्याला शास्त्र सांगतं योग्य काय अयोग्य काय. अहितापासून काढिते हित देऊनी वाढविते, नाही श्रुती परवते माऊली जगा. ज्ञानोबराय लक्षणा मांडतात. आपल्याला चांगलं वाईट कळत नाही. काही जण म्हणतील असं कसं काय कळत नाही? चांगलं वाईट कळत नाही म्हणजे मग माणूस कसा? पण ज्या वेळेला आपण कुटुंबात वावरतो, नात्या गोत्यात वावरतो, त्यावेळेला चांगलं वाईट दुसऱ्यांनी सांगावं याच्यासाठी मीटिंग बसते, बैठक बसते. अमुक अमक्याचं भांडण मिटवायला बैठक बसली असं म्हणतो आपण. मग ज्यांचं भांडण झालं त्यांना चांगलं वाईट कळलं म्हणूनच भांडण झालं का? पण ते दुसऱ्याच्या बैठकीत गेल्यानंतर चांगलं वाईट सांगतात. जे भांडण करायला लागलेत ते दुसऱ्याच्या जर बैठकीत गेले तर ते तिथं काय करणार आहेत? त्यांना समजावून सांगणार आहेत चांगलं काय आहे, वाईट काय आहे, काय करावं, काय करू नये, आपलं कर्तव्य काय आहे, कुठं दुर्लक्ष करावं, हे दुसऱ्याच्या बैठकीत सांगतात. पण आपल्या घरच्या नात्यात चांगलं वाईट कळत नाही. पण चांगलं वाईट म्हणण्यापेक्षा सत्य असत्य ईश्वराला कळतं. सत्य पण कळतं आणि असत्य पण कळतं. म्हणून दोघांचं ऐक्य होत नाही. आता यातला बारकावा मांडतो. थोडं तुम्हाला त्या बाबतीमध्ये शंका पण येणार आहे आणि लक्ष पण द्यावं लागेल. शास्त्रानं जीव ईश्वराचं ऐक्य सांगितलं का जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलं? शास्त्रानं जे ऐक्य सांगितलं ते जीव ब्रह्माचं सांगितलं. चला ठीक आहे. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य झालं पाहिजे असं शास्त्र आहे. किंवा गुरुसुद्धा तत्वमसी या बोधामध्ये जीव ब्रह्मा ऐक्य सांगतात. जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलं जातं तसं जीव ईश्वराचं ऐक्य सांगितलेलं आहे का किंवा होतं का? जीव आणि ईश्वर यांचं ऐक्य होतं का किंवा सांगितलं आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. आता आणखीन थोडं पुढं जाऊन चिंतन मांडतो.
जीव आणि ईश्वराचं ऐक्य का नाही होत? उपाधी वेगळी आहे. उपाधी वेगळी आहे. ईश्वराची उपाधी आहे शुद्ध सत्वगुण आणि जीवाची उपाधी मलिन सत्वगुण. मलिन सत्वगुण आहे आणि इथं शुद्ध सत्वगुण आहे. पण जीव ब्रह्मरूप होण्यासाठी याला काय करावं लागतं? याला मलिन सत्वगुण आहे, ते मलिनता काढावी लागते. म्हणजेच हा काय झाला? शुद्ध सत्वगुण झाला. म्हणजे ईश्वर झाला का नाही? हा ईश्वर झाला, पण शास्त्र याला ईश्वर म्हणायला तयार नाही. का? शास्त्र कुठंच जीव ईश्वर ऐक्य सांगत नाही. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय सांगत नाही? आपण पाठीमागं लक्षणा पाहिली. लक्षणा 3 प्रकारची: जहत लक्षणा, अजहत लक्षणा आणि भागत्याग लक्षणा. जहत लक्षणा वाच्यार्थाचा त्याग, अजहत लक्षणा लक्षार्थाचा त्याग आणि भागत्याग लक्षणा काही अंशी वाच्यार्थाचा त्याग आणि लक्षार्थाचा स्वीकार. सगळा वाच्यार्थाचा त्याग नाही भागत्यागमध्ये आणि सगळा वाच्यार्थ नाही. बरोबर आहे? मग आता यामध्ये तत्वमसी यात किती पद आहेत? 3 आहेत. तत्, त्वम, असी मिळून तत्वमसी. तत्वमसी या एका शब्दाची फोड केली. पहिलं पद काय? तत्. दुसरं पद काय? त्वम. तिसरं असी. असी थोडं आपण बाजूला ठेवू. 2च पद बघू, तत् आणि त्वम. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू. हा झाला शब्दार्थ. हा काय झाला? शब्दार्थ. आता वाच्यार्थ काय तत्चा? तत्चा वाच्यार्थ. त्वमचा वाच्यार्थ. त्वमचा वाच्यार्थ जीव आणि तत्चा वाच्यार्थ ईश्वर. तत्चा वाच्यार्थ ईश्वर. तत्चा लक्षार्थ ब्रह्म आणि त्वमचा लक्षार्थ कुटस्थ. बरोबर आहे? आता हे तुम्ही ना पंचीकरणापासून वेदापर्यंत ह्याच्यात बदल नाही. ह्या 2 पदात, या अर्थात कसलाच बदल नाही. आणि हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अध्यारोप अपवाद चंद्रोदयातच मिळेल, दुसरीकडे मिळणार नाही. अनुबंध चतुष्टय विचारसागरमध्ये मिळेल. वृत्ती लक्षणा प्रभाकरमध्ये मिळेल. पण तत्वमसी सगळ्या ग्रंथात. पंचीकरण घ्या, विचार चंद्रोदय घ्या, विचार सागर घ्या, वृत्ती प्रभाकर, पंचदशी, अद्वैत सिद्धी, जेवढे ग्रंथ समोर येतील, ब्रह्मसूत्र, नवे वेद, उपनिषद, प्रत्येक ग्रंथापर्यंत शब्द एकच आहे. काय? तत्वमसी. मी या चिंतनाकडे आणायलो बरं का. तत्वमसी याच्यात कुठंच बदल नाही. एकूण महावाक्य किती आहेत? 4 आहेत. महावाक्य 4 आहेत. 4च महावाक्य का? 4 वेद आहेत म्हणून प्रत्येक वेदातले एक एक महावाक्य, म्हणून 4 महावाक्य. पण त्यातलं 4ही महावाक्य सगळ्या ग्रंथात येत नाहीत. हा पुन्हा बारकावा आहे.
अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, हे सगळ्या ग्रंथात येत नाही. पण तत्वमसी हे सर्व ग्रंथात त्याचा अर्थ पाहायला मिळतो. मग आता तत्वमसीमध्ये आपल्याला काय पाठ पाहिजे? वाच्यार्थ लक्ष. आणि तत्वमसीचे असे काही 100 शब्द नाही, 2च आहेत, तत् आणि त्वम. 2 शब्दाचा वाच्यार्थ, 2 शब्दाचा लक्षार्थ. आता वाच्यार्थ पण कळला आणि लक्षार्थ पण कळला, घ्यायचं काय? भागत्याग लक्षण. वाच्यार्थातला जीव शब्द आणि लक्षार्थातला ब्रह्म शब्द. जीव ब्रह्म आहे. आता यात तत्चा वाच्यार्थ ईश्वर आणि त्वमचा वाच्यार्थ जीव. जीव ईश्वर आहे असं का आलं नाही? ईश्वर सच्चिदानंद रूप आहे का नाही? आहे. ईश्वर चेतन आहे का नाही? आहे. जीवाला काय व्हायचं आहे? चेतनच व्हायचं आहे. मग ईश्वर रूप व्हायला काय अडचण? बर. ईश्वराला उपाधी आहे आणि जीवाला सुद्धा उपाधी आहे. जीवाची उपाधी काय आहे? जीवाची उपाधी माया, अविद्या. अविद्या. आणि ईश्वराची माया. ईश्वराची उपाधी माया आहे. मग जीवाला अविद्या घालवायची आहे का अविद्या आणि माया दोन्ही घालवायचं? हा याचा मूळ अर्थ आहे. जीव ईश्वर रूप का सांगितला नाही शास्त्राने? उपाधीने युक्त आहे. हा जो जीव आहे हा निरुपाधिक झाला पाहिजे. आता हेच शब्द बदलून मांडतो. गुणातीत झाला पाहिजे. काय? ईश्वराकडं गुण आहे. ईश्वराकडं काय आहे? शुद्ध सत्व गुण आहे. म्हणून शास्त्रानं जीवाला ईश्वर रूप व्हा असं सांगितलं नाही. गुणरहित व्हा. गुणाचे अगुण. हरिपाठाचा 3रा अभंग 2रं चरण. सगुण निर्गुण गुणाचे अगुण. काही जण याला अवगुण म्हणतात. ऐकीव पाठा असतो त्यामुळं अवगुणचा अर्थच माहीत नाही म्हणून अवगुण म्हणतात. पण तिथं अगुण असा शब्द आहे. तर हा अगुण जो आहे तो काय आहे? गुणाचे सगुण, गुणाचे निर्गुण. सगुणात ईश्वर आहे. बघा काय चिंतन. आता ईश्वर हा सगुणात आहे का निर्गुणात आहे? ईश्वर हा सगुणात आहे, निर्गुणात नाही. कारण ईश्वर कोणाला म्हणतात? सत्वगुणात. गुण. ईश्वर म्हणजे सगुण निराकार आहे पण सगुण आहे. ईश्वर हा निराकार आहे. आपल्या डोळ्याला ईश्वर दिसत नाही का? निराकार आहे. आपण कधी ईश्वर पाहिला का? पाहिला नाही. का पाहिला नाही? आकारच नाही. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरिसी बजे. अव्यक्त आहे, निराकार आहे. पण निराकार असला तरी सगुण आहे. निराकार असला तरी सगुण आहे. मग शास्त्र जीवाला सगुण हो म्हणतं का गुणरहित हो म्हणतं? गुणरहित हे तत्वमसीचा लक्षार्थ आहे. भागत्याग. भागत्यागमध्ये गुणरहित पण आहे. आणि भगवंताने काय केलंय? चौगुणाचा खेळ आहे. चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी.
सगुणात येऊन चौगुणाचा खेळ खेळणं. देव कुठं आलेत? गुणात आलेत. गुन्हा आला विटेवरी. कृष्ण परमात्मा गुणाला आले, विटेवर आले, सगुण झाले, आकाराला आले, जन्माला आले. जन्माला येऊन म्हणजे 3 गुणात येऊन चौगुणाचा खेळ खेळायचा आहे. शक्य आहे का? म्हणूनच देव सांगतात होतो तिघांचे मी वरी. तिघांचे म्हणजे कोण तिघ? 3 गुण आहेत. 3 गुणाच्या वर होतो मी आणि मग तुम्हाला घेतो. तुम्ही माझ्याबरोबर चला, तुम्ही वारे दोहीकडे, मुख पसरोनी गडे, शिंके लावी आले दुरी, होतो तिघांचे मी वरी. तिघांच्या वर होतो, गुणाच्या पलीकडे. मग जीवाला ब्रह्मरूप व्हायचं आहे. जीवाला काय व्हायचं आहे? ब्रह्मरूप होणं म्हणजे शुद्ध सत्व गुण होणं नव्हे. हा यातला मुद्दा मला मांडायचा होता आत्ता. जीवाला ईश्वर रूप नाही व्हायचं, जीवाला ब्रह्मरूप व्हायचं आहे. जीवाला ब्रह्मरूप व्हायचं आहे म्हणजे गुणातीत व्हायचं आहे. चला, या स्थान में जीव ब्रह्म का ग्रहण नहीं करना, किंतु कुटस्थ और बुद्धि में जो आभास तिनका ग्रहण करना, सो आपस में घटाकाश और आकाश की छाया की नाही भिन्न आहे. आता इथं आकाश आणि छाया, छाया म्हणजे आभास, सावली. प्रत्येक माणसाची सावली छाया पडते. छाया सावली आहे. आता ती प्रत्येक आकाराची पडते. झाडाची सुद्धा सावली पडते, इमारतीची सुद्धा सावली पडते, कारण त्याला आकार आहे. ज्याला आकार आहे त्याची सावली आहे, त्याला छाया आहे. पण इथं आभास आहे हा छाया शब्दाचा अर्थ. जो ते प्रश्न किया था, तुम्ही जो प्रश्न मांडला होता त्यामध्ये जीव तो कर्म उपासना करने वाला है और परमात्मा फल देने वाला है, तिनकी एकता बनी नहीं. त्यांची एकता होत नाही, त्यांचं ऐक्य नाही. याका भी हमने यह उत्तर कहा. आता त्याचं हे उत्तर आहे. जो कर्म करने वाला जीव नहीं है और फल देने वाला ईश्वर नहीं है, किंतु जीव में जो आभास अंश है सो करे. आता इथं जो कर्म करने वाला जीव नहीं है, इथला जीव शब्दाचा चेतन असा अर्थ घ्यायचा आहे. काय अर्थ घ्यायचा आहे? चेतन. जो कर्म करने वाला चेतन नहीं है, किंतु जीव में जो आभास अंश है सो करे है. फल देने वाला चेतन नहीं है, किंतु आभास अंश है सो फल देवे है. बघा, मी वाचलं पण माझे शब्द घालून वाचलं. हा पॅरेग्राफ वाचताना मी माझे शब्द घातले आणि मग वाचलंय. पुन्हा वाचू का? बघा, जो कर्म करने वाला चेतन नहीं है, जीव जो आभास अंश है सो करे है. कर्म चेतन करत नाही, आभास अंश करतो. फल देने वाला ईश्वर नहीं है, आभास अंश है सो फल देवे है. चेतन फल देत नाही आणि चेतन कर्म पण करत नाही. आभास कर्म करतो आणि आभासच फल देतो. पण फल देणारा आभास त्याला ईश्वर म्हणतात आणि कर्म करणारा आभास त्याला जीव म्हणतात. ईश्वर में जो आभास अंश है सो फल देवे है, तोच फल देतो. जीव ईश्वर में जो चेतन अंश है, आता त्याचं स्पष्टीकरण आलं बरं का. वर जे वाचलंय तेच आहे आता. सो घटाकाश महाकाश की न्यायी भेद का जो गंध कहिए लेश, तासे रहित है भेद रहित है. आता वर जे जीव ईश्वर सांगितलं त्यांच्यातलं जे चेतन आहे, हे चेतन आणि आभास यांच्यात भेद आहे. चेतन वेगळा आणि आभास वेगळा आहे. अधिष्ठान वेगळा, प्रतिबिंब वेगळा आहे. पण घटाकाश महाकाश की न्यायी भेद का जो गंध लेश रहित आहे. घटाकाश महाकाश हे जसं आहे
तसं जीव ईश्वर कुटस्थ ब्रह्म आहे. इस रीति से हे शिष्य, या पद्धतीनं जीव और ब्रह्म की एकता बने है, याते अहम कहिए मैं ब्रह्म हूँ ऐसे तू जान. आता इथं त्या तत्वमसीचं स्पष्टीकरण आलं बघा. त्वम म्हणजे मी. आता इथं त्वम म्हणजे तू असं नाही म्हणायचं शिष्यानं. शिष्यानं त्वम शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? मी ब्रह्म आहे. तत्वमसीचा शिष्यानं तू ब्रह्म आहे असं नाही म्हणायचं. गुरुनं म्हणायचंय तू ब्रह्म आहे म्हणून. गुरुनं त्वमचा अर्थ काय करायचा? तू. गुरुनं बोलत असताना गुरुच्या मुखातून तत्वमसी पद बाहेर पडायला लागलं. तत्वमसी हे महावाक्य त्यांनी उच्चारलं. यातलं तत्पद आणि त्वमपद यामध्ये त्वमचा गुरुनी उच्चार केला तो तू असा होतो. पण शिष्यानं त्वमचा अर्थ करताना तू नाही करायचा, मी करायचा. मी ब्रह्म आहे त्याचं स्पष्टीकरण दिलं. अयम आत्मा ब्रह्म. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. अहम शब्द का और ब्रह्म शब्द का वाच्यार्थ का अभेद नहीं भी है. अहम शब्दाचा आणि ब्रह्म शब्दाचा वाच्यार्थाचा अभेद नसेल सुद्धा, परंतु लक्ष्यार्थ का अभेद है. वाच्यार्थात अभेद नसेल, वाच्यार्थ भिन्न असेल, वाच्यार्थातले शब्द वेगळे असतील, परंतु तुम्ही लक्ष्यार्थ स्वीकारा. और हे शिष्य, जब लग तू, ज्या ज्या वेळेला अहम ब्रह्मास्मि ऐसे नहीं जानेगा, तब लग तू अपने को दीन मानेगा और दुखी मानेगा. ज्या ज्या वेळेला तू मी ब्रह्म आहे असं मानत नाही, त्या त्या वेळेला तू दुखी असंच तुला वाटेल. जोपर्यंत मी ब्रह्म आहे असं वाटत नाही तोपर्यंत मी दुखी आहे, मी जीव आहे, मी अल्पज्ञ आहे, मी परिचिन्न आहे हेच वाटत राहणार. न्यारा जो परमात्मा जाने है सो तेरे को भय का हेतू होवेगा. आता मी आणि परमात्मा, न्यारा म्हणजे वेगळा, मी आणि ईश्वर वेगळा, मी आणि ब्रह्म वेगळा, हे जर आपण वेगवेगळं मानायला लागलो तर आपल्याला दुःख होईल, भीती होईल, भय. आता आपल्या सगळ्याला काय आहे? भीती आहे. रात्रीच्या वेळेला एकटं जायला नको का भीती वाटते? का भीती वाटते? मी आणि हे वेगळे, पण हे मी एकच आहे, सगळं मीच आहे. भीती वाटेल का? भीती वाटणार ना. भय का हेतू होवेगा, भयाला ते कारण ठरेल. याते मैं ब्रह्म हूँ ऐसे जान. मी ब्रह्म आहे असंच ओळखा, असं जाणून घ्या, असं ज्ञान प्राप्त करा. म्हणजे थोडक्यात मी ब्रह्म आहे या वृत्तीवर आपण आरूढ झालं पाहिजे. ज्या वेळेला मी ब्रह्म ही वृत्ती तयार होते त्यावेळेला त्यांच्या दृष्टीनं जग जग राहत नाही, देह देह राहत नाही, उपाधी उपाधी राहत नाही. हे सगळं काय आहे? ब्रह्म आहे. मी आणि जग वेगळं नाही, मी आणि देह वेगळा नाही, मी आणि उपाधी वेगळी नाही, मी आणि विश्व एकच आहे. म्हणून आता विश्वात्मके देवे, विश्वात्मक देव आणि मी एकच आहे. मीन विश्वात्मक वेगळा आहे का? वेगळा नाही. का वेगळा नाही? मी ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे कोण? व्यापक. ब्रह्म म्हणजे कोण? त्याला सोडून काही नाहीच, तो ब्रह्म. ज्याला सोडून दुसरं काही नाही त्याला ब्रह्म म्हणतो आपण. सर्वम खलविदम ब्रह्म. सर्वम सगळे ठिकाणी. समुद्र कधीच पुन्हा नदी होत नाही. समुद्र नदी होत नाही तर गटार होईल का? समुद्र नदी होऊ शकत नाही. तसं जो ब्रह्मरूप झाला तो जीव होत नाही, तो ईश्वर होत नाही, त्याची अधोगती नाही. पण नदीची गटार होऊ शकते, नदीची गटार होऊ शकते.
कारण गटार व्हायला कारण आपणच आहे. आपलं घाण पाणी आपण नदीत सोडतो. नदीत सोडल्यामुळे नदीची काय झाली? गटार झाली. नदी कुठं गेली असं शोधावं लागतं. आता पुण्यामध्ये मुळा मुठा नदी कुठं आहे? पुण्यामध्ये मुळा मुठा ही नदी आहे. मुळा आणि मुठा 2 नद्या आहेत. पण आता ती नदीच नाही राहिली, सगळी गटार झाली. ती गटार कुठे येते? दुसऱ्या नदीला येते. त्या नदीचं काय करते ही गटार? त्याचंही गटार करते. नदी गटार होऊ शकते पण समुद्र गटार होऊ शकत नाही. तसा जीव अधोगतीला जाऊ शकतो. अधोगतीला जाणं म्हणजे जन्म मरणात येणं. पण समुद्र कधी नदी होत नाही, गटार होत नाही. समुद्र समुद्र असतो. म्हणून जीव एकदा ब्रह्मरूप झाला की पुन्हा त्याची अधोगती नाही. आणि म्हणून आपण काय करावं? मी ब्रह्मरूप. मग मी ब्रह्मरूप व्हायचं आहे का मी ब्रह्मरूप जाणायचं आहे? जाणायचं आहे. ब्रह्मरूप आहेच. ब्रह्मरूप आहेच. आणखीन वेगळं काही करायचं नाही. सर्वस्वचाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृती ज्ञानमपोहनम च. आहेच ब्रह्मरूप. फक्त जाणायचं आहे. आणि ते जाणून घेण्यासाठी शास्त्र प्रक्रिया असते. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. तो उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.